माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे? कृपया आवाज पोहोचत असेल. येस, थँक्यू. जसं की आपण काल पाहिलं होतं की श्वसन संस्थेची रचना पाहिली होती. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवात जी आहे आपल्या नाकापासून होते. नाकामधून जी हवा आत येते ती या श्वसन नलिकेमार्फत फुफ्फुसापर्यंत पोहोचत असते. गळ्यामध्ये इथं 2 पाईपांचं डिव्हिजन होतं. एक पाईप जी आहे ही अन्न नलिकेमार्फत आपल्या जठरापर्यंत पोहोचते. दुसरी जी पाईप आहे ही श्वसन नलिकेमार्फत आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते. फुफ्फुसामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे ज्याला अल्व्हेओलाई असं म्हटलं जातं. ज्या अल्व्हेओलायमध्ये सर्वात महत्त्वाचं फंक्शन जे गॅसेस एक्सचेंज होतात. आपण जो ऑक्सिजन घेतो हा ऑक्सिजन जो आहे हा रक्तामध्ये मिसळला जातो आणि शरीरामध्ये चयापचयाच्या क्रियामध्ये जो वेस्ट मटेरियल जे आहे ज्याला कार्बन डायऑक्साईड असं म्हटलं जातं, तो कार्बन डायऑक्साईड या फुफ्फुसामध्ये पुन्हा परत येतो आणि तो श्वसन नलिकेमार्फत बाहेर फेकला जात असतो. हे सर्वात महत्त्वाचं कार्य या श्वसन संस्थेमार्फत होत असतं. हे जो आपण श्वास घेत असतो या श्वास घेण्यासाठी काही मसल्स आपल्याला मदत करत असतात. जसं की ज्यांना इन्स्पिरेटरी मसल्स किंवा एक्सपिरेटरी मसल्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये डायफ्राम जी असते जी शरीराला 2 भागामध्ये विभाजित करते. पोटाचा भाग आणि वर छातीचा भाग या 2 भागाला विभाजित करणारी जी मसल राहते ज्याला डायफ्राम असं म्हटलं जातं. डायफ्राम आपली श्वसन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. आपण पाहाल की योग प्राणायाम केला इंटरकोस्टल मसल जे आहेत आपल्या पिंजरांच्या जे मसल बसवलेले असतात, योग प्राणायाम नंतर यांची कॅपॅसिटी आहे, यांची क्षमता जी आहे ती वाढली जाते. आपण पाहिलं नॉर्मल रेस्पिरेटरी रेट जो आहे तो 12 ते 16 राहत असतो. रेस्पिरेटरी रेट याचा अर्थ श्वास घेण्याचा दर जो आहे प्रत्येक मिनिटाला नॉर्मल व्यक्ती 12 ते 16 वेळा श्वास घेते, श्वास सोडत असते. तर पाहाल की 1 मिनिटामध्ये जवळजवळ 500 ml हवा आपल्या फुफ्फुसामधून आत बाहेर करत असते. एका ब्रेथला एका मिनिटामध्ये जवळजवळ 6 लिटर हवा आपल्या फुफ्फुसामधून आत बाहेर करत असते. आपण जो ऑक्सिजन घेतो हा ऑक्सिजन एक्झॅक्टली पोहोचतो कुठे? हा ऑक्सिजन जो आहे या रक्तामध्ये मिसळल्यानंतर लाल पेशीच्या माध्यमातून तो हिमोग्लोबिन वर अटॅच होतो. हिमोग्लोबिन ज्यामध्ये आयर्न असतं त्याच्या माध्यमातून तो प्रत्येक पेशींना पाठवला जातो आणि प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जेची आवश्यकता असते. जसं आपण पाहतो की आपण जेव्हा अन्नग्रहण करतो, अन्नग्रहण केल्यानंतर आपल्याला ऊर्जा महसूस होते. त्याच पद्धतीनं ऑक्सिजन जेव्हा या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो तिथं हा ऑक्सिजन ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करत असतो. शरीरामध्ये एटीपी निर्माण होत असतात. या एटीपी निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ओव्हरऑल आपण कार्य पाहिली ज्याच्यामध्ये पूर्ण शरीराला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. शरीराचा पीएच जो आहे तो मेंटेन करण्यास मदत होतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक ऑफ करावा जेणेकरून माझा आवाज जो आहे तो सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचला जावा. ओव्हरऑल आपण फंक्शन पाहिली पचन श्वसन संस्थेची. ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. शरीराचा पीएच जो आहे ज्याला ऍसिडिटी असं म्हणतात ते मेंटेन करण्यासाठी मदत होतं. दीर्घ श्वास आपण जितका जास्त घेतो तितकी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी व्यायामादरम्यान वाढली जाते. नाकामध्ये काही रिसेप्टर असतात, सेन्सर असतात त्याच्या मदतीनं आपण वास घेतला जातो. त्या मुखातून किंवा जी हवा आपल्या गळ्यामध्ये येते त्याचा आवाज निर्माण करण्यासाठी मदत होत असते. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत आहे सहजतेनं? ओके, धन्यवाद. ज्यांचे माईक ऑन आहेत कृपया त्यांनी माईक ऑफ करावा. नाकामध्ये केस असतात किंवा गळ्यामधून श्वसन नलिकेमधून चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. हा चिकट पदार्थ जो आहे हा एक श्वसन संस्थेचाच भाग आहे. प्रतिकारशक्तीचाच भाग आहे. हा शरीरामध्ये जे एक्सटर्नल घटक येत असतात जसं व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, त्यांना प्रथम लेवलला किल करण्यासाठी हा सिक्रेशन्स होणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण पाहिलं की कफ होण्याची कारणे. आता हा पार्ट सर्वात महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतात की 2 प्रकारचे आजार असतात. एक आजार ज्याला अक्यूट डिसीज असं म्हटलं जातं. दुसरा जो आहे ज्याला क्रोनिक डिसीज असं म्हटलं जातं. तर क्रोनिक डिसीज त्याच्यामध्ये जुनाट आजार असं म्हटलं जातं. अक्यूट डिसीज ज्याला तीव्र आजार असं म्हटलं जातं. तर अक्यूट डिसीजचे होण्याचे कारण काय आहेत? ज्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात किंवा व्हायरल इन्फेक्शन होतात. इन्फेक्शनमुळे मॅक्सिमम जे आजार होतात ज्याला अक्यूट डिसीज असं म्हटलं जात असतं. तर याच्यामध्ये इम्युनिटीचा सर्वात महत्वाचा रोल राहत असतो. कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की इम्युनिटी कशा पद्धतीने कार्य करते. इम्युनिटी ज्याच्यामध्ये आपण पाहाल की 3 प्रकारच्या डिफेन्स मेकॅनिझम राहतात. जसं आपल्या भारतामध्ये 3 डिफेन्स मेकॅनिझम आहे. एक वायुदल आहे, एक सेनादल आहे किंवा एक समुद्रमार्गी करणारी जी सेना आहे. अशा पद्धतीने तिन्ही पद्धतीनं शत्रू आत येऊन या पद्धतीनं प्रोटेक्शन केलं जातं. त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये सुद्धा या 3 प्रकारच्या डिफेन्स आहे. फर्स्ट लाईन डिफेन्स आहे, सेकंड लाईन डिफेन्स आहे आणि थर्ड लाईन डिफेन्स आहे. तर फर्स्ट लाईन डिफेन्स ज्याच्यामध्ये आपण पाहाल की त्वचेचा रोल येतो.
त्वचेच्या माध्यमातून काही व्हायरस आत येण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वेटिंगद्वारे, घामाद्वारे त्याला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहाल की नाकामधून काही सिक्रेशन्स होत असतात, सर्दी होते आपण ज्याला म्हणतो, ते सर्दी होणं सुद्धा एक प्रतिकारशक्तीचा भाग असतो. त्या सिक्रेशनद्वारे या येणाऱ्या व्हायरसला, बॅक्टेरियाला मारण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपल्या अन्ननलिकेमध्ये सुद्धा सिक्रेशन्स होत असतात. आपल्या अन्नामार्फत काही व्हायरस, बॅक्टेरिया आत जात असतील तर त्या सिक्रेशनद्वारे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असतो. ही फर्स्ट लाईन डिपेंड होते. आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, हे अश्रू सुद्धा हे प्रतिकारशक्तीचा भाग असतो. या अश्रूद्वारे सुद्धा त्या येणाऱ्या एक्सटर्नल घटक जे आहेत, जे शरीरामध्ये नॅचरली नसतात, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात असतो. ह्यातून जर व्हायरस क्रॉस झाला, बॅक्टेरिया क्रॉस झाला, तर तो दुसऱ्या जे डिफेन्स मेकॅनिझम आहे त्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जातो. डिफेन्स मेकॅनिझम जे पाहाल की आपल्या रक्तामध्ये पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत किंवा काही नॅचरल किलर सेल्स आहेत किंवा काही फॅगोसाइट्स असतात. ह्या पेशी ज्या आहेत, या पेशी त्या व्हायरसला, बॅक्टेरियाला डायरेक्टली एंगल्फ करतात, डायरेक्टली गिळतात आणि ते गिळून त्या व्हायरसला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही दुसरी मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये आपण पाहाल की काही लोकांना सर्दी वाढते, खोकला वाढतो, ताप यायला लागतो. याचं कारण काय? शरीरामध्ये अशा प्रकारची फायटिंग चाललेली असते. ती फायटिंग होऊ देणं गरजेचं असतं. आपण पाहाल की सर्दी, खोकला होतो त्यावेळी आपण काय करतो, साधारण सर्दी सुरुवात झाली की आपण एक सेट्रिजन घेतो आणि सेट्रिजन घेऊन ते म्युकस सिक्रेशन्स पूर्णतः आपण दाबले जातो. तर त्याच वेळी आपण थोडंसं योग निसर्ग उपचार पद्धतीने गेलो तर पाहाल की आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल. आजच्या सेशनमध्ये आपण ते पाहणार आहोत. तिसरा जो इम्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये तिथून सुद्धा व्हायरस जर क्रॉस झाला तर शरीरामध्ये बी सेल्स आणि टी सेल्स असतात, ज्या आपल्या शरीराच्या बोन मॅरोमधून रिलीज होत असतात. या टी सेल्स, डी सेल्स मधून शरीर काही अँटीबॉडीज निर्माण करत असतं आणि त्या अँटीबॉडीज जसं व्हायरस आत येतो त्या व्हायरसला किल केलं जातं आणि त्या व्हायरसमध्ये असणारी जी इन्फॉर्मेशन आहे, त्याचा जो डीएनए आहे, आरएनए आहे, त्याची इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते आणि ती कॉपीच्या वर्सेस एक शरीर स्वतःहून अँटीबॉडीज क्रिएट करतं आणि त्या अँटीबॉडीच्या माध्यमातून त्या व्हायरसला, बॅक्टेरियाला किल करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीने आपल्या शरीरातील इम्युनिटी काम करत असते. आपण हेल्दी पर्सनमध्ये पाहाल, हेल्दी पर्सनमध्ये अशा प्रकारचे चेंजेस होत असतात. त्यांच्यामध्ये अशा प्रकारची अँटीबॉडी निर्माण होत असते. आतापर्यंत पाहाल की अशा प्रकारचे बरेच आजार होऊन गेलेले आहेत. चिकन पॉक्स आहे, डिप्थेरिया आहे, हेपॅटायटिस होतो, इन्फ्लुएन्झा होतो किंवा कॉमन सर्दीमध्ये रिनोव्हायरस इन्फेक्शन होतं. याच्यामध्ये शरीर अशा प्रकारचा रिस्पॉन्स देऊन स्वतःची अँटीबॉडी निर्माण करत असतं. त्याची सुद्धा मेमरी सुद्धा राहत असते, जेणेकरून पुढच्या वेळी जर आजार, तो व्हायरस पुन्हा आला तर शरीरामध्ये अशा प्रकारची प्रतिकार शक्ती राहत असते. हे सर्व आपण पाहिलात की जे तीव्र आजार आहेत, अॅक्यूट डिसीजमध्ये इम्युनिटीचा सर्वात महत्त्वाचा रोल असतो. ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते, पाहाल की त्यांना कोणत्याही प्रकारचे अॅक्यूट डिसीज होत नाहीत. पाहाल की ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्यांना ना कधी सर्दी झाली आहे, ना कधी खोकला झालाय, त्यांना ना कधी ताप आलेला आहे. तर त्यांची का असं होत नाही त्यांना? कारण त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. कोणत्या प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया त्यांच्या शरीरावर वर्चस्व गाजवू शकत नाहीये. तर त्यासाठी अॅक्यूट डिसीजवर आपल्याला मात करायची असेल तर आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं गरजेचं आहे. दुसरे जे आजार आहेत, ज्याला क्रोनिक डिसीज असं म्हटलं जातं, क्रोनिक डिसीज ज्याला जुनाट आजार म्हणतात. जुनाट आजार म्हणजे जे आहेत, जे वर्षानुवर्ष होत असतात. हे काय लगेच एका दिवसात होतात असं नाहीये. आपण वर्षानुवर्ष धूम्रपान करणं, टोबॅको खाणं किंवा हवा प्रदूषण मध्ये राहणं, इन्फेक्शन राहणं, धूळ किंवा रासायनिक गॅसेसचा संपर्क येतो, जेनेटिक फॅक्टर्स स्टिम्युलेट व्हायला लागतात. जसं वय वाढत जातं तेव्हा जीवनशैलीमुळे काही जेनेटिक फॅक्टर्स स्टिम्युलेट होतात. ॲलर्जी कंटिन्यूस राहते किंवा खराब आहार, जीवनशैली राहते. तर अशामुळं हे क्रोनिक डिसीज होत असतात. जसं की काही लोकांना अस्थमा किंवा दमा होतो, श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो, धाप लागते, सीओपीडी होते, ब्रॉन्कायटिस होते, ॲलर्जी होते. ॲलर्जी जेणेकरून काही लोकांना कंटिन्यूस सर्दी राहते, कंटिन्यूस शिंका येतात, नाकातून नेहमी कंटिन्यूस पाणी वाहत राहत असतं. तर याचं जे कारण आहे, ज्याच्यामध्ये पाहाल की धूम्रपान होतं, हवा प्रदूषण होते, इन्फेक्शन होतं किंवा धूळ, रासायनिक गॅसेसचा संपर्क राहत असतो. अशामुळं ही कफ होण्याची कारणं होत असतात. ही डेप्थ लेवलवरची कारणं झाली. आपण पाहाल की काही जी कारणं आहेत, जी आपल्या हातात सुद्धा आहेत. जसं की सांगितलं जातं की निसर्गोपचार आयुर्वेदामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत: वात, पित्त, कफ. शरीरामध्ये वात कशासाठी गरजेचा असतो? तर वात जो आहे तो आपल्या शरीराची जी हालचाल होत असते, आपली मस्क्युलर ऍक्टिव्हिटी जी होते, ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी शरीरामध्ये वात निर्माण होणं गरजेचं असतं. पित्त कशासाठी गरजेचं आहे? शरीरामध्ये आपण अन्न ग्रहण करत असतो, त्या अन्नग्रहणाचं पचन करण्यासाठी पित्ताची आवश्यकता असते, संतुलित मात्रामध्ये पित्ताची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने कफाची आवश्यकता जी आहे, शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होत असते. ती अतिरिक्त उष्णता कमी करण्याची साठी हा कफ जो आहे तो संतुलित मात्रामध्ये कफ असणं आवश्यक असतं. मग हा कफ दूषित होतो. हा दूषित कफ झाल्यामुळेच आपण पाहाल की श्वसन संस्था संबंधित आजार व्हायला सुरुवात होतात. तर हे कफ होण्याचे कारण काय आहेत? निसर्गोपचारामध्ये हे 5 जे पदार्थ आहेत, ते 5 पदार्थ पॉइझन मानले जातात. जसे की पहिला पदार्थ आहे मैद्याचे पदार्थ, त्यानंतर आहे साखर, त्यानंतर आहे दूध, त्यानंतर आहे मीठ आणि त्यानंतर आहे पॉलिश तांदूळ, जे पूर्णतः रिफाईन केलेले जे तांदूळ असतात. हे 5 पदार्थ पॉइझन असं म्हणलं जातं. त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये आपण जितकं कमी ठेवू तितकं आपल्याला स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ते उत्तम असणार आहे. कमीत कमी जेव्हा आपल्या शरीरामध्ये कफ दोष असंतुलित झालेला आहे, त्यावेळी मात्र कमीत कमी आपल्या अशा पदार्थांचं सेवन करणं आपल्याला टाळायला हवं. कमीत कमी कमी तरी करायला हवं. जसं आंबट ताक आहे, दही आहे, दुधाचे पदार्थ आहेत, मैदा आहे,
तूप आहे, तूप कमी प्रमाणामध्ये घेत असाल तर ते एक औषध म्हणून सुद्धा तुमचं काम करू शकतं. पचन संस्था योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी मदत करू शकतं. अति तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ, आंबट पदार्थ, थंड पदार्थ आपण पाहाल की काही लोकांना एसीचा जास्त वापर करण्याची सवय असते. जास्त वापर केल्यामुळे सुद्धा हा कफ दोष जो आहे तो असंतुलित व्हायला लागतो. व्यायामाचा अभाव असणं, दिवसा जास्त वेळ झोपणं, याच्यामुळे शरीरामध्ये जो दोष आहे तो असंतुलित व्हायला लागतो, दूषित व्हायला लागतो. तर याच्यामध्ये लक्षणं काय जाणवतात? तर इथे ही हा सेशन आपण का घेत आहोत? जेणेकरून आपल्यामध्ये एक जागरूकता यावी. जसं कफ दोष असंतुलित व्हायला लागतो, त्याच वेळी जर आपण योग, प्राणायाम, निसर्गोपचार, सात्विक आहार किंवा हर्बल मेडिसिन जर घेतले, तर इथं होणारी जी सुरुवातीची जी लक्षणं आहेत त्याच वेळी जर खबरदारी घेतली तर पुढे होणारे जे चान्सेस असतात, काही लोकांना पुढे जास्त खोकला वाढतो, जास्त सर्दी येते, थंडी जाणवायला लागते, त्यातून मग ताप यायला लागतो. ही सर्व पुढची लक्षणं राहतात. पुढची लक्षणं येण्या अगोदरच शरीरामध्ये हे संकेत निर्माण होत असतात. जसं अंग जड व्हायला लागतं, तोंडामध्ये लाळ यायला लागते, जो चिकट पदार्थ आहे तो तोंडामध्ये जास्त यायला लागतो, कमजोरी जाणवायला लागते, आळस जाणवतो, एक सुस्त सुस्त जाणवतं, साधारण खोकला यायला लागतो, शिंका यायला लागतात, थंडी जाणवायला लागते. तर अशा वेळी आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे की शरीरामध्ये जो कफ दोष जो आहे तो असंतुलित व्हायला लागलेला आहे आणि तो संतुलित करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पाहणार आहोत की निसर्गोपचारामध्ये सर्वात महत्वाची उपचार पद्धती कोणती आहे. तर निसर्गोपचारामध्ये आपण पाहाल की पंचमहाभूताची एक कन्सेप्ट सांगितली जाते. पंचमहाभूताची कन्सेप्ट आपण सर्वजण जाणता. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपलं जे शरीर आहे हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पाचही तत्वापासून बनलेलं आहे. या पाचही तत्वाचं संतुलन राहणं गरजेचं असतं. जसं की आपण पाहाल पृथ्वी जे आहे आपल्या शरीरामध्ये, माती ज्याला आपण म्हणतो, आपल्या शरीरामध्ये बोन्स आहेत, मांस आहे, याच्याशी संबंधित असतं. जल जे आहे शरीरामध्ये, जे रक्त आहे किंवा जे पाणी आहे, आपल्या शरीर 70% पाण्याने भरलेलं आहे, या पाण्याशी संबंधित असतं. शरीरामध्ये जठराग्नी आहे, ती जठराग्नी अग्नितत्वाशी संबंधित असते. वायू जो आहे शरीरामध्ये, श्वास जो आपण घेतो किंवा शरीरामध्ये जी वात असते ती वात या वायू तत्वाशी संबंधित असते. आकाश जे आहे जो शरीरातील सर्वात महत्वाचा इसेन्स आहे, ज्याला रिकामी पोकळी असं म्हटलं जातं. शरीरामध्ये काही रिकामी पोकळी असते, जसं की आपण पाहाल श्वसननलिकेमध्ये श्वास घेण्यासाठी ही जी पाईप आहे जी फुफ्फुसापर्यंत पोहोचते ती पूर्णतः मोकळी असते. ही मोकळी पाईप नेहमी मोकळी राहणं गरजेचं असतं. याच्यामध्ये जर म्युकस सिक्रेशन्स वाढत असतील तर ते पाहाल की शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढते. याचा अर्थ काय की तुमच्या शरीरातील आकाश तत्व असंतुलित झालेलं आहे. पाचही तत्व संतुलित करणं गरजेचं आहे. आपण ही काळजी घेतो, नेहमी काळजी घेतो की आपली बोन्स आहेत ते मजबूत राहावे, मांस आहे ते मजबूत राहावे, यासाठी आपण योग्य आहार करतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो, आपलं पृथ्वी तत्व मजबूत राहतं. शरीरामध्ये आपण पाणी भरपूर पितो, रक्त पातळ ठेवण्यासाठी योग्य आहार घेतो, जलतत्व आपलं संतुलित राहतं. योग्य आहार घेतो ज्याच्या मदतीने आपण आपली जठराग्नी योग्य पद्धतीने कार्य करते, शरीराचं अग्नितत्व जे आहे ते संतुलित राहतं. दीर्घ श्वास घेतो, प्राणायाम करतो, याच्या मदतीने आपण आपला वायुतत्व मजबूत करण्यासाठी मदत करत असतो. पण आपला फोकस जो आहे आकाश तत्वावर राहत नाही. आकाश तत्व काय आहे, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये जी रिकामी पोकळी आहे, जसं की पाहाल या श्वसननलिकेमध्ये ही रिकामी पोकळी असते. जेव्हा आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर एक 4 तास पचनासाठी लागतात आणि तिथून पुढचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ही अन्ननलिका किंवा जो पोटाचा इंटेस्टाईनचा भाग आहे, जठर भाग, हा भाग रिकामा राहत असतो. आपण चेहऱ्याचा भाग पाहाल, चेहऱ्याचा जो भाग आहे ज्याला स्कल असं म्हटलं जातं, या स्कलमध्ये काही पोकळी असते. ही पोकळी रिकामी राहणं आवश्यक असते. ज्यांना सायनसाठी आजार होतो, ज्यांना पुढे वाकलं की डोकं दुखायला लागतं, सर्दी होते, तर अशा लोकांचा जो इथला जो भाग आहे ज्याला सायनस म्हणतात, त्या सायनस भागामध्ये म्युकस सिक्रेशन्स वाढलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना सर्दी होते, डोकं दुखायला लागतं. तर अशा वेळी ते म्युकस सिक्रेशन्स कमी करण्यासाठी ही योग निसर्गोपचार पद्धती चांगल्या पद्धतीने कार्य करते, ज्याला आपण उपवासासाठी आकाश तत्वासाठी उपवास चिकित्सा असं दिली जाते. पृथ्वी तत्वासाठी मातीची चिकित्सा असते, जलतत्वासाठी पाण्याची चिकित्सा असते, अग्नि तत्वासाठी आपण स्टीम बाथ, सोना बाथ वगैरे दिलं जातं, वायू तत्वासाठी योग प्राणायाम करून घेतलं जात असतं आणि आकाश तत्वाला संतुलित करण्यासाठी उपवास चिकित्सेला सर्वात जास्त निसर्गोपचारामध्ये महत्व दिलेलं आहे. आपलं जे शरीर आहे हे पाच तत्वापासून बनलेलं आहे. या पाच तत्वापासून हे 7 धातू तयार होतात शरीरामध्ये, जसं की रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद्याचा अर्थ चरबी आहे, अस्थि आहे, अस्थि जे बोन्स आहेत, हाडे आहेत, मज्जा आहे, मज्जा आहे याचा अर्थ आपलं शरीराचा मेंदू किंवा नर्वस सिस्टम जो आहे तो निर्माण होतो. त्यानंतर सर्वात शेवटला शुक्राणू तयार होतात. शुक्राणू याचा अर्थ स्पर्म तयार होतात. अशा पद्धतीने 7 धातूपासून हे आपलं शरीर तयार होत असतं, ज्याचा बेस जो आहे ओजस अस्तित्व आहे. ओजस अस्तित्व ज्याला जीवनसत्व असं म्हटलं जातं. ज्या ऊर्जेमुळे आपलं शरीर जिवंत राहत आहे त्या ऊर्जेला जीवनसत्व असं म्हटलं जात असतं. तर त्याच्या उपस्थितीमध्ये ही 7 तत्व निर्माण होतात, त्याच्यातून आपलं पूर्ण शरीर तयार होत असतं. त्याच्यामध्ये पाहाल की 3 दोष असतात, वात, पित्त, कफ. तर वात, पित्त, कफ या पंचमहाभूताच्या तत्वापासूनच निर्माण झालेले असतात. जसं की पाहाल वायू आहे, वायू आणि आकाश याच्या माध्यमातून वात दोष निर्माण होतो आणि वात दोष जेव्हा असंतुलित होतो तेव्हा पाहाल की सांधेदुखी व्हायला लागते. अग्नी आणि जल या तत्वापासून पित्त दोष निर्माण होतो आणि पित्त दोष जेव्हा असंतुलित होतो तेव्हा शरीरामध्ये अपचन व्हायला लागतं. पृथ्वी आणि जल तत्व याच्या माध्यमातून कफ निर्माण होतो आणि हा कफ जेव्हा असंतुलित होतो शरीरामध्ये सर्दी, खोकला व्हायला लागते.
तर अशा प्रकारे हे 3 दोष शरीरामध्ये संतुलित राहणं गरजेचं आहे, तेव्हाच स्वास्थ्य आपल्या हातात आहे असं समजलं जातं. तर निसर्गोपचारामध्ये एक कन्सेप्ट सांगितली जाते की युनिट ऑफ डिसीज अँड युनिट ऑफ क्युअर. याचा अर्थ काय आहे की आपलं जे शरीर जे आहे, शरीरामध्ये जे आजार निर्माण होत असतात, हे आजार निर्माण होण्याचं कारण सुद्धा एकच आहे. सर्व आजारांचं कारण एकच आहे. जरी आपण सायन्स लेवलवर आपण पाहत असाल की कारण वेगवेगळी राहतात, पण एक एक कारण, सर्वात महत्वाचं बेसिक कारण जे आहे ते म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारी टॉक्झिसिटी. शरीरामध्ये जो मळ साचला जात असतो, शरीरामध्ये जी अतिरिक्त टॉक्झिसिटी निर्माण होत असते, ही टॉक्झिसिटी या सर्व रोगांचं कारण राहत असते. ते रोग आपले तीव्र आजार असू देत किंवा जुनाट आजार असू देत, दोन्ही आजारामध्ये शरीरामध्ये जी घाण निर्माण होत असते, ती घाण वेळच्या वेळी बाहेर पडणं गरजेचं असते. ती घाण जर शरीरामध्ये साचून राहत असेल, ती टॉक्झिसिटी शरीरामध्ये साचून राहत असेल, तर त्यातूनच आजाराची निर्मिती व्हायला लागते. त्यासाठी युनिटी ऑफ क्युअर, या सर्वांचा रोगांचा उपचार सुद्धा एकच आहे. तो उपचार एकच आहे, ज्याचा अर्थ काय, शरीरामध्ये साचलेली ती घाण बाहेर काढणे. पहिली स्टेप आहे, आपण जर ज्या घरामध्ये राहत असू आणि ते जर घर घाण झालेलं असेल, तर पहिली स्टेप आहे घरामध्ये प्रवेश करण्यासाठी ते घर करणं. स्वच्छ करण्यासाठी निसर्गोपचारामध्ये सर्वात महत्वाची जी उपचार पद्धती आहे, ज्याला उपवास चिकित्सा असं म्हटलं जातं. निसर्गोपचारामध्ये सर्वात महत्वाचं प्रिन्सिपल सांगितलं जातं की बॉडी हिल्स इटसेल्फ. आपण पाहाल की आपल्याला एक या 200 वर्षापासून आपण पाहाल की जे इंग्लिश मेडिसिन आपण घेत आहोत, त्याच्यामध्ये लोकांचा एक भ्रम निर्माण झालेला आहे की गोळ्या औषध घेतल्यानंतर आपण बरं होत असतो, इंजेक्शन घेतल्यानंतर आपण बरं होत असतो. याचा अर्थ असा नाही की गोळ्या औषध घ्यायची नाही, त्याची आवश्यकता आहे, ते पण करायचंच आहे. पण त्याच्यापूर्वी हे निसर्गाचे नियम सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आज निसर्ग इतका सक्त का झालेला आहे की कुठे ना कुठेतरी आपण निसर्गाचे नियम मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, निसर्गापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये स्वास्थ्यासंबंधित जे निसर्गाचे नियम आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. बॉडी हिल्स इटसेल्फ म्हणजे शरीर स्वतःहून स्वतःला बरं करण्यासाठी मदत करत असतं. जसं की आपण पाहिलं, एखादी जखम होते, जखम त्या ठिकाणी आपण आयोडीन लावतो, बिटाडीन लावतो, पण हे सगळं एक्सटर्नल झालं. ऍक्च्युअल हे आयोडीन बिटाडीन मदत करत नसतात. ते फक्त जे काही इन्फेक्शन होणार आहे, इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करत असतात. पण जी जखम झालेली आहे, ती जखम भरून कोण काढतं? भरून काढण्याचं काम शरीरच स्वतःहून करत असतं. अशा पद्धतीनं प्रत्येक आजारामध्ये शरीर स्वतःला बरं करण्यासाठी नेहमी मदत करत असतं. बॉडी हिल्स इटसेल्फ. तर त्यासाठी योग्य वातावरण देणं गरजेचं असतं. शरीर शुद्धी होणं गरजेचं असतं. शरीर शुद्धीच्या उद्देशानं उपवास चिकित्सेला निसर्गोपचारामध्ये सर्वात महत्वाचं महत्व दिलेलं आहे. उपवास चिकित्सा आपण श्वसन संस्थेवर कार्य करत आहोत. श्वसन संस्था मजबूतीचा सर्वात महत्वाचा स्टेप कोणती असेल तर ती आहे उपवास आहे. सर्वात स्वस्त, मस्त व सर्वात सेफ मेथड जी आहे, आपण पाहता बाकी सगळे प्रॉडक्ट आहेत, आपण प्रॉडक्टच्या मध्ये आपण पाहतो की आपली फुफ्फुस मोकळी व्हावी, पण सर्वात सेफ आणि सर्वात सहजतेनं उपचार पद्धती किंवा श्वसन संस्थेला मजबूत करण्याचा जो उपाय आहे तो आहे उपवास. तर उपवास याचं पाहाल की उपवास धार्मिक उपवास पण असतो. काही लोक धार्मिक पद्धतीने उपवास करतात. प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचं महत्व सांगितलेलं आहे. पण उपवास हा तो उपवास इथं सांगितला जात नाही. हा उपवास जो आहे हा थेरपेटिक उपवास आहे. उपचार पद्धतीनुसार सांगण्यात येणारा उपवास आहे. उपवास याचा अर्थ व्हॉलंटरी फूड रेस्ट्रिक्शन आहे. आपण ऐच्छिक पद्धतीनं आपण काही वेळासाठी आहार आपण टाकतो, जेणेकरून शरीराला विश्रांती मिळावी, शरीर शुद्धीसाठी वेळ मिळावा. उपवासामध्ये सर्वात महत्वाचं जे कार्य होतं ते शरीर शुद्धीचं कार्य होत असतं. उपवास या शब्दाचा अर्थच आहे की शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, ज्याला व्हायटॅलिटी म्हणतो आपण, जीवनसत्व म्हणतो, या जीवनसत्वाच्या जवळ जाणं. आपल्या शरीरामध्ये जो निसर्ग आहे, जो या शरीराला नियंत्रित करत आहे, या शरीराची काळजी घेत आहे, हा शरीराला चालवत आहे, त्या निसर्गाच्या जवळ जाणं म्हणजे उपवास असं समजलं. त्या शब्दाचा अर्थच तो आहे. उपवासाचा सर्वात महत्वाचा फायदा आहे जो आहे तो शरीर शुद्धी होते. शरीर शुद्धी होते याचा अर्थ काय आहे, जसं की आपण पाहाल श्वसन संस्थेमध्ये म्युकस सिक्रेशन झाल्यामुळे जी श्वसन संस्था जी आहे, जशी श्वसन नलिका जी आहे ती भरली जाते, पॅक होते. आपण इमेज मध्ये पाहू शकाल की जी श्वसन संस्थेची पाईप आहे, म्युकस सिक्रेशन्समुळे ती टाईट झालेली आहे, पॅक झालेली आहे. तिथं आपल्याला पाहाल की अशा वेळी श्वास घ्यायला डिफिकल्टी होते. जे अस्थमाचे लोक असतात, अस्थमाचे लोक किंवा सीओपीडीचे लोक असतात, अशा लोकांमध्ये म्युकस सिक्रेशनचं प्रमाण वाढलं जातं. त्याच्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो. तर हा एक्स्ट्रा जो म्युकस सिक्रेशन होता, हा म्युकस सिक्रेशन बाहेर पडणं गरजेचं असतं. रक्त जाड होतं, रक्त जाड झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. आपण पाहतात की हार्ट अटॅक येतो लोकांना. तर ही काय एक्स्ट्रा जे रक्त जाड होतं, रक्ताच्या गुठळ्या होतात, हा रक्ताच्या गुठळ्या शरीरामध्ये तयार होणारी टॉक्झिसिटी आहे. किंवा किडनी स्टोन होतात किंवा पित्ताचे खडे होतात. युजली किडनी किडनीचं जे युरेटर येतं, हा भाग नेहमी मोकळा राहत असतो, पोकळ राहत असतो, जेणेकरून तयार होणारं जे पाणी आहे ते पाणी सहजतेने शरीराच्या बाहेर फेकलं जावं. पण शरीरामध्ये टॉक्झिसिटीमुळे ते किडनी स्टोन व्हायला लागतात किंवा पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे व्हायला लागतात. तर हे सर्व काय आहे, शरीरामध्ये निर्माण होणारी ही टॉक्झिसिटी आहे. ही टॉक्झिसिटी बाहेर पडणं गरजेचं आहे. अतिरिक्त फॅट शरीरामध्ये साचलं जातं, ज्याला आपण म्हणतो की स्थूलता आलेला आहे. ही स्थूलता सुद्धा एक टॉक्झिसिटीचाच प्रकार आहे. अतिरिक्त फॅट शरीरामध्ये राहणं हे सुद्धा टॉक्झिक मानलं जातं. तर सर्वात महत्वाचं काम या उपवासामध्ये हे सर्व कमी करण्यात येते. हे सर्व शरीर काय करतं, जसं पचन संस्थेचा फोकस शिफ्ट होतो,
जेव्हा आपण कंटिन्युअस अन्न खात असतो तेव्हा शरीर पचन संस्थेवर फोकस करत असतं की योग्य पद्धतीने पचन कसं व्हावं यासाठी मॅक्सिमम ऊर्जा वापरत असतं. जेव्हा आपण उपवासामध्ये राहतो तर शरीराचा फोकस चेंज होतो. जसं की आपण आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेतो, त्या सुट्टीच्या दिवशी आपला फोकस काय राहतो, 8 दिवस आपल्या कामामध्ये वेळ मिळाला नाही तर आजचा दिवस आपण घर स्वच्छ करण्यावर फोकस करूया. त्याच पद्धतीने शरीर सुद्धा या उपवासाच्या दरम्यान शरीरामध्ये साचलेले जो मळ आहे रुटीन तर आतड्यांद्वारे ती घाण बाहेर पडत असते, पण तरी सुद्धा या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये टॉक्सिटी निर्माण होत असतात. ती टॉक्सिटी बाहेर काढण्याचं काम या उपवासामध्ये होत असतं. ऊर्जा बस्तीचा जो फोकस आहे तो विजातीय पदार्थ विसर्जनावर होत असतो. तर या उपवासाला अंतर्गत सर्जन असं म्हटलं गेलेलं आहे. जसं की आपण पाहाल आपण सर्जन ज्यांच्याकडे जातो, आपण जेव्हा आपण ऑपरेशन करायचं असतं तर आपण किती सहजतेनं त्यांना सरेंडर होतो, अॅनेस्थेशिया दिला जातो, त्या सहजतेनं आपण त्यांच्याकडून ऑपरेशन करून घेतो. त्याच पद्धतीनं उपवासामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने समर्पण होणं गरजेचं आहे. निसर्ग हा आपला सर्जन आहे. निसर्गामध्ये उपवास हा आपला अंतर्गत सर्जन आहे. या अंतर्गत सर्जनच्या माध्यमातून अंतर्गत सफाई केली जाते. जसं की आपण पाहाल शरीरामध्ये हे चॅनेल्स आहेत, शरीर शुद्धीचे जे चॅनेल्स आहेत, जसं की मोठी आतडी आहेत, या आतड्यांच्या माध्यमातून शरीरामध्ये तयार होणारा जो मल आहे तो मल बाहेर फेकला जात असतो. फुफ्फुस आहेत, फुफ्फुसामध्ये आपण पाहिलं की कार्बन डायऑक्साईड जो आहे शरीरामध्ये तयार होणारा वेस्ट मटेरियल आहे, हा वेस्ट मटेरियल बाहेर पडणं गरजेचं असतं. तर फुफ्फुसा माध्यमातून हा वेस्ट मटेरियल कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. त्वचा आहे, त्वचेच्या माध्यमातून स्वेट जो आहे, घाम ज्याला म्हणतो, हा घाम शरीराचा बाहेर पडत असतो. तर अशा पद्धतीनं शरीर शुद्धी करण्याचा प्रयत्न केला जातो. तर उपवासामध्ये काही लोकांना लूज मोशन होतात, काही लोकांना उलट्या होतात किंवा काही लोकांना त्वचेवर फुलसे यायला लागतात. तर हे सर्व सिम्पटम काय आहेत, हे हिलिंग क्रायसिसचे सिम्पटम आहेत. याचा अर्थ शरीर शुद्धी करायला सुरुवात केलेला आहे. शरीरामध्ये साचलेली जी घाण आहे ती घाण अशा पद्धतीने शरीर बाहेर काढण्याचा मार्ग. हे 3 मार्ग आहेत. या 3 मार्गाद्वारे शरीर शुद्धी करण्याचा प्रयत्न करत असतात. तर उपवासाचे फायदे काय होतात, तर सर्वात महत्वाचे फायदे आहेत. रक्त पातळ व्हायला लागतं, रक्त पातळ राहणं गरजेचं असतं, रक्त पातळ व्हायला लागतं. तर पाहाल की आपण रक्त पातळ होतं याचा अर्थ ते तुमच्या हृदयाला मजबूती द्यायला लागतं. रक्त जितकं जाड लागतं तितकं तुमच्या हृदयाला पंपिंग जास्त करावं लागतं. पंपिंग करण्यासाठी ताकद जास्त लागावी लागते. पण जितकं रक्त पातळ राहतं तितकं हृदय सहजतेने पंपिंग करतं. पूर्ण सर्व अंगाला रक्त जे आहे ते सहजतेने पोहोचावं लागतं. मग उपवासाच्या माध्यमातून रक्त पातळ व्हायला मदत होतात. रक्तामध्ये ज्या काही गोठळा झालेल्या असतात त्या गोठळ्या बारीक व्हायला मदत होतात. शरीरामध्ये काही गाठी तयार झालेल्या असतात त्या गाठी निघून जायला मदत होतात. आज उपवासावर इतका रिसर्च झालेला आहे की सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे आजार सुद्धा बरे होण्यास मदत होतात. कॅन्सरच्या आजारासाठी उपवासाच्या माध्यमातून खूप चांगले रिझल्ट आज पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर जो फायदा आहे तो आतड्यामध्ये साचलेला मळ जो आहे तो बाहेर पडतो. जसं की आपण पाहाल गटाराचं एक्झाम्पल दिलं जातं. गटाराची जी पाईप असते, नवीन पाईप फ्रेश असते, पण तीच पाईप आपण 15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वीची पाईप पहा, तर त्या पाईपीमध्ये एक लेअर निर्माण झालेली असते. शरीर त्यातून जो घाण बाहेर पडावी लागते ती पडतच असते, पण त्याच्यासोबत ती लेअर निर्माण झालेली असते. तशाच पद्धतीनं आपल्या आतड्यांचे फंक्शन काय आहे, तयार होणारा जो चोथा आहे तो चोथा बाहेर फेकायचा असतो. पण तो चोथा बाहेर फेकत असताना ती आतड्यांची एक लेअर तयार झालेली असते. ती लेअर सुद्धा वेळच्या वेळी साफ होणं गरजेचं असतं, जे शरीर शुद्धीच्या माध्यमातून होत असतं. उपवासाच्या माध्यमातून आतड्यांमध्ये साचलेला जो मळ आहे तो मळ बाहेर फेकण्याचं काम होतो. शरीरामध्ये जुन्या पेशी निर्माण होतात. आपण पाहाल की जवळजवळ 500 दिवसामध्ये आपलं जे शरीर आहे हे पूर्णतः नवीन तयार होत असतं. रोज शरीरामध्ये नवीन पेशी तयार होत आहेत, जुन्या पेशी मारल्या जात आहेत. जो रोज नवीन पेशी तयार होत आहेत, जुन्या पेशी मारल्या जातात, तरी सुद्धा शरीरामध्ये आजार राहत असतात. तर उपवासामध्ये याला एजिंग असं म्हटलं जातं. जसं जसं वय होत जातं त्या पद्धतीनं शरीरामध्ये चेंजेस होत असतात. तर या जुन्या पेशी बाहेर पडणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने योग्य स्पीडमध्ये बाहेर पडणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये पाहाल की जुन्या पेशी जसं बाहेर फेकल्या जातात त्याच्यामध्ये आपलं आयुष्य वाढण्यासाठी मदत होत असते, ज्याला ऑटोफेजी असं म्हटलं जातं. ऑटोफेजीच्या माध्यमातून ज्या जुन्या पेशी आहेत त्यांना किल केलं जातं आणि पुन्हा बाहेर फेकलं जातं आणि पुन्हा एकदा शरीर स्वतःला नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं. तर उपवासाच्या माध्यमातून शरीर पुन्हा एकदा स्वतःला ताजं फ्रेश नवीन करण्याचा प्रयत्न करतं. त्वचा ज्याच्या माध्यमातून शरीर टॉक्सिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. आपण पाहाल की जे लोक उपवास करतात 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, त्यानंतर एक 5 दिवसानंतर आपण पाहाल की त्यांची जी त्वचा आहे त्या त्वचेमध्ये ग्लो यायला लागतो, कारण त्वचेमध्ये असणारी टॉक्सिटी बाहेर पडत असते. त्वचा सुद्धा थोड्या दिवसामध्ये आपण पाहाल की त्वचेची जी वरची लेअर आहे त्याच्यावर डेड लेअर तयार होत असते, डेड स्किन तयार होत असते. ही डेड स्किन थोड्या थोड्या दिवसामध्ये पुन्हा पुन्हा ही जात असते, पुन्हा येत असते, पुन्हा जात असते. तर अशा पद्धतीने उपवासामध्ये हे स्पीड वाढलं जातं आणि त्वचेची सुद्धा शुद्धी होऊन जाते. शरीरामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात, ग्रंथीद्वारे हार्मोनल सिक्रेशन्स होत असतात. शरीरामध्ये या 2 संस्था आहेत, एक मेंदू मज्जारोजी संस्था ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात, आणि एक ग्लँडची संस्था आहे ज्याच्यामधून हार्मोन्स सिक्रेन्स होत असतात, ग्रंथीची संस्था आहे. ह्या 2 संस्था शरीराला रेग्युलेट करत असतात, कंट्रोल करत असतात. त्या दोन्हीमध्ये संतुलित राहणं गरजेचं असतं, जे उपवासाच्या माध्यमातून होतं. हार्मोनल बॅलन्स व्हायला लागतो. उपवासानंतर आपण पाहाल की शरीरामध्ये तणाव जास्त आलेला असतो. आपण पाहाल काही लोकांना तणाव घ्यायची सवय असते किंवा कामाचा तणाव राहत असतो, त्यामुळे शरीर स्वस्थ जड जाणवत असतं. आपण पाहाल की उपवासानंतर शरीर एकदम हलकं होऊन जातं, मन सुद्धा फ्रेश होऊन जातं. जो काही तणाव आलेला आहे तो तणाव सुद्धा रिलीज होऊन जातं.
पुन्हा एकदा आपण वर्तमानामध्ये राहायला शिकतो. उपवासामध्ये मन पुन्हा एकदा शांत व्हायला लागतं. तर इतके सर्व फायदे आपल्याला उपवासाच्या माध्यमातून होत असतं. या सर्वांचा मेन फायदा जो आहे आपला आयुष्य वाढण्यासाठी मदत होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे पचन संस्था सुधारते आपली. पचन, जसं की आपण पाहाल की एखादा कॉम्प्युटर लॅपटॉप हँग होत आहे, तर तो हँग झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा वापस आणण्यासाठी आपण काय करतो, त्याला पूर्णतः फॉर्मॅट करतो. त्याच पद्धतीने पचन संस्था जर तुमची कार्य करत नसेल, त्याला पुन्हा एकदा सुधारित करण्यासाठी उपवासाच्या माध्यमातून त्याला फॉर्मॅट करून आपण पुन्हा एकदा ती पचन संस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. फुफ्फुस आपली मोकळी होतात. फुफ्फुस मोकळी होतात याचा अर्थ काय आहे, शरीरामध्ये साचलेला जो फुफ्फुसामध्ये तयार होणारा जो चिकट पदार्थ आहे, तो चिकट पदार्थ बाहेर फेकला जातो. चिकट पदार्थ का निर्माण होत असतो? कारण त्या पेशी ज्या आहेत त्या कंटिन्युअसली इरिटेट केल्या जात असतात. त्या इरिटेट होण्याचं जे प्रमाण आहे, जे इन्फ्लॅमेटरी मार्कर्स शरीरामध्ये वाढलेले असतात, त्या इन्फ्लॅमेटरी मार्कर्स जलन करणारे घटक शरीरामध्ये वाढलेले असतात. ते जलन करणाऱ्या घटकामुळे त्या पेशींना कंटिन्युअसली पाणी बाहेर फेकावं लागत असतं. मग ते इरिटेट करणं कमी होऊन जातं. कृपया ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक ऑफ करावा, जेणेकरून माझा आवाज सर्वांपर्यंत सहज पोहोचावा. तर अशा पद्धतीने हे उपवासाचे फायदे राहतात. ज्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे, प्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते. आपण पाहाल की प्रतिकार शक्ती ज्याच्यामध्ये इनेट इम्युनिटी आहे, अडॅप्टिव्ह इम्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होत असतात. या पांढऱ्या पेशी आहेत त्या योग्य प्रमाणामध्ये होत असतात. नॅचरल किलर सेल्स आहेत, त्यांची ग्रोथ होण्यासाठी मदत होते. तर उपवास करण्याची पद्धत काय आहे? आपण पाहाल की उपवास प्रत्येक धर्मामध्ये उपवास महत्व दिलेलं आहे. लोक धार्मिक पद्धतीने उपवास करतात, साबुदाणा खिचडी खाऊन उपवास करतात. पण हा उपवास जो आहे एक धार्मिक पद्धतीने केला जातो. थेरपॅटिक पद्धतीने योग्य उपवास कसा करावा, त्याच्यामध्ये फलाहार घेऊन उपवास केला जातो. पूर्ण दिवस फळं घेऊन राहायचं असतं किंवा ज्यूस घेऊन राहायचं असतं. ज्यूस, फलरस घेऊन आपण उपवास करू शकतो किंवा पाण्यावर घेऊन सुद्धा उपवास करू शकतो. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे, ज्यूस घेऊन उपवास करणं सर्वात महत्वाचं मानलं जातं. शरीर शुद्धीच्या उद्देशानं आपण ज्यूस घेऊन उपवास करू तर शरीर शुद्धी फास्ट होण्यासाठी मदत होते. हा जो उपवास आहे आपण 1 दिवस करू शकतो, 3 दिवस करू शकतो, 5 दिवस करू शकतो, 7 दिवस करू शकतो. जेव्हा निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये पेशंट शरीर शुद्धीच्या उद्देशाने येतात, ते पाहतात की पहिल्या दिवशी ते फलाहारावर राहतात, तिथून पुढचे पहिले 3 ते 5 दिवस ते फलाहार आणि ज्यूसवर राहतात. ते पुन्हा वापस पूर्णतः फलाहारावर येतात आणि त्यानंतर परत नॉर्मल आहारावर त्यांना आणलं जातं. अशा पद्धतीने त्यांची शरीर शुद्धी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपल्याला इतकं सुद्धा नाही जमलं तर कमीत कमी 16 तासाचा उपवास तरी आपण करू शकतो. आपण पाहाल की आज इंटरमिटंट फास्टिंग, इंटरमिटंट उपवास ही नावाची संकल्पना खूप पॉप्युलर झालेली आहे. यंग जनरेशन मध्ये सुद्धा ही इंटरमिटंट उपवास संकल्पना खूप पॉप्युलर झाली आहे, जी आपली लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी मदत करत असते, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मदत करत असते. ज्याच्यामध्ये आपण पाहाल की इंटरमिटंट उपवास म्हणजे दिवसातून आपल्याला 2 वेळेस जेवण करायचं आहे. जसं आपण सकाळचं जेवण जे आहे ते आपण 12 वाजता घेतला, त्याच्यानंतर आपण संध्याकाळचं जेवण जे आहे ते संध्याकाळी 6 ते 7 याच्या दरम्यान घेतला, आणि त्याच्यानंतर मग जो गॅप राहतो संध्याकाळी 7 ते सकाळी 7 हा 12 तासाचा गॅप आहे. त्यानंतर आणखीन पुढे एक 4 तासाचा गॅप, 7 ते 11 असा एक 4 तासाचा गॅप आपल्याला ठेवायचा आहे. तर या ज्या गॅपमध्ये आपण फळांचा रस घेऊ शकतो किंवा भाज्यांचा रस घेऊ शकतो किंवा ताक घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला वाटेल की थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे, थोडंसं विकनेस वगैरे जातोय, तर त्यावेळेमध्ये आपण भाज्यांचा रस किंवा फळांचा रस किंवा ताक घेऊ शकतो. बाकीच्या वेळेमध्ये मात्र आपण 12 वाजता आणि 6 वाजता या 2 वेळेस नॉर्मल जेवण करायचं असतं. याच्यामध्ये होतं काय की आपण जे अन्न खात असतो, जसं की आपण फळं भाज्या खातो, हे पचण्यासाठी 2 ते 3 तासाची आवश्यकता असते. जे आपण रुटीन अन्न खातो, चपाती भाजी भात खातो, हे अन्न पचवण्यासाठी 3 ते 4 तासाची आवश्यकता असते. नॉनव्हेज वगैरे खात असाल तर 7 तासापेक्षा जास्त तासाची आवश्यकता असते. तर हे अन्न पचन करण्यासाठी आपण अन्न खाल्लं, संध्याकाळी 7 वाजता अन्न खाल्लं, ते अन्न पचण्यासाठी जवळजवळ पुढचे 3 ते 4 तास जातात. आणि त्याच्यानंतर जो कालावधी राहतो, 8 ते 10 तासाचा जो कालावधी राहतो, ज्याला हिलिंग पिरियड असं म्हटलं जातं. शरीर या अवस्थेमध्ये स्वतःला हिलिंग करण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर या उपवासामध्ये शरीरामध्ये जे टॉक्सिसिटी निर्माण झालेली असते, जी आपण ही टॉक्सिसिटी पाहिली, किंवा जल निर्माण करणारे घटक जे निर्माण झालेले असतात, ते घटक शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी मदत करत असतं. तर अशा पद्धतीने इंटरमिटंट उपवासाच्या माध्यमातून सुद्धा आपण शरीराची शुद्धी करू शकतो, आपलं लाईफ स्पॅन वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर हे उपवास करत असताना पाहाल की काही लोक म्हणतात की आम्हाला पित्ताचा त्रास आहे, पित्तामुळे आपण उपवास नाही करू शकत आहे. पण अशा लोकांना सांगितलं जातं की तुम्ही पहिले 2 दिवस तुम्हाला त्रास होईल, थोडंसं उलटी होईल किंवा काही लूज मोशन्स होतील. पण पहिल्या 2 दिवसामध्ये साचलेलं पित्त जे आहे, आपण जसं गेल्या सेशनमध्ये सुद्धा पाहिलं होतं की वमन क्रिया करून घेतली जाते. ज्यांना पित्त जाणवतं त्यांनी पहिल्या 2 दिवसामध्ये जर वमन केलं, साचलेलं पित्त एकदा शरीराच्या बाहेर पडलं की पाहाल की शरीर पुन्हा एकदा रिलॅक्स आणि ऊर्जावान व्हायला लागतं. तिथून पुढचे मग जितके दिवस तुम्ही उपवास करताय, ते उपवासाचे दिवस सहजतेने जायला लागतात. पहिल्या 2 दिवसामध्ये थोडासा त्रास होतो, काही लूज मोशन होतात किंवा पित्त उलटी बाहेर फेकली जाते.
पण आपण जर अशा पद्धतीने टाळलं तर ते पित्त नेहमी पोटातच राहतं, तो साचल्यामुळे नेहमी तो आपल्या शरीरामध्ये राहतो. त्याचा परिणाम आपण पाहाल की पुढं ती जलनाची अवस्था शरीरामध्ये वाढतच जाते आणि त्याचं रूपांतर पुढे जुनाट आजारामध्ये व्हायला लागतं. तर वेळच्या वेळी शरीराची शुद्धी होणं गरजेचं. जसं की आपण पाहाल शर्टावर आपल्याला चहाचा डाग पडला असेल, पण असं नाही करत की आपण चहाचा डाग पडलाय तोच शर्ट आपण घालतो. तो शर्ट आपण स्वच्छ करून वापरतो. वेळच्या वेळी त्याची शुद्धी केली तर तो डाग निघून जातो. त्याच पद्धतीनं या शरीराची सुद्धा वेळच्या वेळी शुद्धी होणं गरजेचं आहे. निसर्गातला प्रत्येक प्राणी या चिकित्सेचा लाभ घेतो. हा निसर्गाचा नियम आहे. उपवास हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक प्राणी तुम्ही ऑब्झर्व करा. तो कुत्रा असू दे, मांजर असू दे किंवा वाघ सुद्धा असू दे. जरी ते नॉनव्हेज जरी खात असले तरी जेव्हा त्यांना असं फील होतं की आपल्याला थोडंसं डल फील होतंय, आपल्याला एनर्जी फील होत नाही, आपलं शरीर थोडं आजाराच्या दिशेने जात आहे, त्यावेळी असे प्राणी स्वतःहून आपला अन्न त्याग करतात. ते अन्न घेण्याचं टाळतात. तोपर्यंत टाळतात जोपर्यंत त्यांना ती एनर्जी फील होत नाहीये. अशा पद्धतीनं प्रत्येक प्राणी हा उपवास करतो. त्या उपवासाच्या माध्यमातून पाहतात की त्यांना हे सर्व नॉलेज नाहीये, पण निसर्ग त्यांच्याकडून हे सर्व करून घेतो. का करून घेतो? कारण निसर्गानं अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून शरीर नेहमी या शुद्ध अवस्थेमध्ये राहावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत. आपण हे पाहाल की आज निसर्गोपचार पद्धतीद्वारे अशा पद्धतीची शरीर शुद्धी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. शरीर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. असा उपवास आपण 1 दिवसाचा करू शकतो, 3 दिवसाचा करू शकतो, फलाहार घेऊन 3 दिवस राहू शकतो किंवा 5 दिवस 7 दिवस सुद्धा करू शकतो. 5 दिवस 7 दिवसाचे उपवास आपण हॉस्पिटलमध्ये करून घेतले जातात. घरी आपण मात्र 1 दिवसाचा तरी नक्की उपवास करू शकतो. 1 दिवसाचा उपवास नंतर आपण नक्की पाहाल की शरीरामध्ये जो कफ दोष संतुलित झालेला तो संतुलित होऊ शकतो. उपवास सोडताना मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहाल की विमान लँडिंग करत असताना ते खूप स्लो पद्धतीने खूप काळजी घेऊन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर उपवास सोडताना पातळ आहार घेणं गरजेचं असतं. जसं की आपण पाहाल की काही लोक उपवास तर करतात, त्यांची इच्छा असते, पण उपवास सोडताना त्यांचा कंट्रोल सुटतो. ते पाहाल की कंट्रोल सुटल्यामुळे लगेचच जाड अन्न, सॉलिड अन्न खाल्यामुळे त्यांना थोडासा पचन संस्थेचा त्रास होतो. पोट गच्च होऊन जातं किंवा काही वेळा पोटात दुखायला लागतं. तर अशा वेळी उपवास सोडताना मात्र पातळ आहार घेणं गरजेचं आहे. जसं की आपण लिंबू मध पाण्याचा उपवास केला असेल, तर उपवास सोडताना थोडासा टेक ज्यूस घ्यावा किंवा फलाहारांचा घेऊन उपवास केला असेल, तर सोडताना थोडा पातळ आहार घ्यावा. जसं मुगाचं सूप आहे, नाचणीचा आंबील आहे, ज्वारीच्या कण्या आहे. असा पातळ आहार घेऊन उपवास ब्रेक करावा. असा उपवास ब्रेक केल्यामुळेच पचन संस्थेवर होणारा जो ताण आहे तो ताण राहत नाही आणि त्यानंतर मग आपण हळूहळू आपल्या नॉर्मल आहारावर शिफ्ट होऊ शकतो. चपाती भाजी जो आहे त्या नॉर्मल आहारावर शिफ्ट होऊ शकतो. तर या उपवासाचा जो उल्लेख आहे प्रत्येक ग्रंथामध्ये आलेला आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. जसं की सांगितलं जातं लंघनम परम औषधम. लंघनम परम औषधम याचा अर्थ काय? जेव्हा काही असाध्य बिमारी येते, सर्वपॅथी करून लोक थकतात, तर अशा वेळी त्या असाध्य आजाराला बरं करण्याची ताकद जी आहे ती या उपवासामध्ये आहे. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारचे आजार बरं करण्याची ताकद या उपवासामध्ये आहे. या उपवासामुळे आपण पाहाल की शरीराची जी जीवनशक्ती आहे, जीवनशक्ती वाढली जाते, प्रतिकारशक्ती वाढली जाते. प्रतिकारशक्ती वाढते याचा अर्थ काय आहे? उत्तम प्रतिकारशक्तीचं परिमाण काय आहे? आपल्याला पूर्ण झोप यायला लागते, पोट साफ व्हायला लागतं, शरीर वेदना शून्य राहायला लागतं, फिजिकली ऍक्टिव्ह राहतो आपण, फ्रेश राहतं, आपली मानसिक स्थिरता राहते, आपण आनंदी राहायला लागतो. तर अशा पद्धतीने या उपवासाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपण पाहाल की अक्यूट डिसीज जे आहेत, तीव्र आजार जे आहेत, या तीव्र आजारामध्ये ताप आपल्याला येत असतो. तर ताप येण्यापूर्वी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहाल की कफदोष असंतुलित होतो. अशा वेळी जर आपण थोडीशी जागरूकता ठेवली शरीरामध्ये, थोडीशी आपल्याला सर्दी यायला लागते, थोडीशी थंडी जाणवायला लागते किंवा अंग जड व्हायला लागते. अशा वेळी आपल्याला जाणवतं की चिकट पदार्थ तोंडामध्ये बाहेर पडायला लागतो. तर अशा वेळी जर आपण थोडंसं जागरूकता ठेवली, जागरूकता ठेवून आपण त्यावेळी आपण एक 3 दिवसाचा किंवा कमीत कमी 1 दिवसाचा जरी उपवास केला, फलाहार घेऊन उपवास केला किंवा पातळ आहार घेऊन जरी उपवास केला, तरी पाहाल की जी पुढची जी लक्षणं आहेत, पुढची लक्षणं काय आहेत? ताप यायला लागतो, विकनेस यायला लागतो, कफ वाढायला लागतो, खोकला वाढायला लागतो. अशी जी लक्षणं आहेत ती लक्षणं वाढायला लागतात. ती लक्षणं वाढण्यापूर्वीच आपण जर सजगता ठेवली, कफदोष शरीरातला असंतुलित व्हायला लागतं, त्याला संतुलित केलं, तर पाहाल की पुढची जी लक्षणं आहेत ती येणारच नाही. ताप येण्यापूर्वीच ही सजगता ठेवली. जसं की आपण पाहाल काही लोकांना सर्दी येते. सर्दी यायल्यानंतर ते काय करतात? लोक सिट्रिझिन घेतात. सिट्रिझिन गेल्यानंतर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याच वेळी जर आपण एक 3 दिवसाचा उपवास केला किंवा 1 दिवसाचा जरी उपवास केला, संत्री, मोसंबी किंवा आपण पाहाल व्हिटॅमिन सी रिच जे फ्रुट्स आहेत ते फ्रुट्स घेऊन जर उपवास केला किंवा फलाहार केला, तरी पाहाल की ती सर्दी जी आहे ती पूर्णतः नील होऊन जाईल. पण काही लोक म्हणतात की सर्दी तर आम्हाला प्रत्येक महिन्याला येते, प्रत्येक वेळी आपण उपवास करू शकत नाही. तुम्ही एकदा उपवास करून पहा, एकदा उपवास केल्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती वाढली जाईल, पुन्हा तुम्हाला सर्दी येणारच नाही. सर्दी काय येते? त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत राहते. अशा लोकांनाच सर्दीचं प्रमाण जास्त राहत असतं. सर्दी, खोकला, ताप येण्याचं कारण प्रतिकारशक्तीशी संबंधित असतात. उपवासाच्या एकदा तुम्ही वर्षातून उपवास करा, तुम्ही पाहाल की वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा ताप आलेला नाहीये, सर्दी, खोकला झालेला नाही. मी गेल्या या 5 वर्षामध्ये असे बरेच पेशंट अनुभवलेले आहेत, जे शरीर शुद्धीच्या उद्देशानं निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये 10 दिवसासाठी येतात. आणि त्यांचं फीडबॅक हाच येतो की 10 दिवसाच्या या शरीर शुद्धीनंतर ते 5 दिवसाचा 7 दिवसाचा उपवास करतात. त्यांचा फीडबॅक हाच येतो की माझं जे आयुष्य आहे ते पुन्हा एकदा
2 वर्षानंतर 3 वर्षानंतर मी तरुण झालेलो आहे. इतकी एनर्जी माझ्यामध्ये आलेला आहे. आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा ते येतात, ते सांगतात की वर्षभरामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप आलेला नाही, कोणत्याही प्रकारची सर्दी झाली नाही, कोणत्याही प्रकारचा आजार जो आहे तो उद्भवलेला नाही. का झाला उद्भवलेला नाही? कारण त्यांची शुद्धी ती एक वर्षभर त्यांना मेंटेन करण्यासाठी मदत करत असते. तर अशा प्रकारे ही उपवास चिकित्सा ही एक स्वस्त व मस्त चिकित्सा आहे, जी आपल्याला आजारी होण्यापूर्वीच जागृत करते, आजारी होण्यापूर्वीच आपले शरीर जे आहे स्वस्थ होण्यासाठी मदत करत असते. आज पाहाल की गेल्या आठवड्यामध्ये या भारतामध्ये DRDO नावाचं एक मेडिसिन रिलीज झालेलं आहे. या कोरोना इन्फेक्शन मध्ये आजपर्यंत बरेच काही मेडिसिन रिलीज झाले. जसं सुरुवातीला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन होतं, त्यानंतर हे रेमडेसिवीर आलं होतं, प्लाझ्मा थेरपी आली होती. काही लोकांना यशस्वी झालेले आहे, काही लोकांना यशस्वी झालेलं नाही. त्यानंतर आज गेल्या आठवड्यामध्ये एक DRDO नावाचं मेडिसिन रिलीज झालेलं आहे, जे ज्याला 2-डिऑक्सी ग्लुकोज असं म्हटलं जातं, जे फेक ग्लुकोज असतं. शरीरामध्ये पाहाल की ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. आणि जेव्हा इन्फेक्शन होतं, या इन्फेक्शन शरीरामध्ये व्हायरस बॅक्टेरिया येतात, त्या बॅक्टेरियांना सुद्धा जे अन्न आपल्याला कुठून मिळत असतं, ते अन्न या ग्लुकोज मधूनच मिळत असतं. जे लोक असे इन्फेक्शन झाल्यानंतर कर्बोदकाचं प्रमाण जास्त ठेवतात, कर्बोदक जे आपल्याला भात, भाकरी, चपाती या माध्यमातून, साखर किंवा गोड पदार्थ या माध्यमातून मिळत असतात. आपण पूर्वी सुद्धा लोकांच्याकडून ऐकलं असेल, जेव्हा ताप, सर्दी, खोकला येतो, अशामध्ये गोड पदार्थ कमी खायला सांगितलं जातं. का सांगितलं जातं? व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं जे रेप्लिकेशन आहे, जे प्रोडक्शन आहे, ते जास्त व्हायला लागतं. तर अशा वेळी आपल्याला थोडंसं गोड पदार्थ कमी ठेवायचे आहेत. आज जे DRDO मेडिसिन आहे, हे मेडिसिन या उपवास या मेकॅनिझम सारखंच उपवासाचा जो रिसर्च झाला त्याच पद्धतीने हे सुद्धा मेडिसिन कार्य करतं. हे पाहण्यात येतं की हे मेडिसिन योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की इन्फेक्शन झाल्यानंतर आपण अँटीबायोटिक वगैरे घेतो, त्या मार्गाने आपण बरं करण्याचा प्रयत्न करतो. पण इन्फेक्शन होण्यापूर्वी शरीरामध्ये काही कफ दोष जो आहे तो असंतुलित होत असतो. त्याचवेळी जर आपण थोडीशी जागरूकता ठेवली, त्याचवेळी जर आपण थोडासा उपवास केला, फलाहार घेतला किंवा पातळ आहारावर राहिलं, तर पाहाल की शरीरामध्ये जी साचलेली टॉक्झिसिटी आहे ती टॉक्झिसिटी बाहेर पडते, शरीराची प्रतिकार शक्ती वाढली जाते आणि येणारे जे पुढचे सिम्पटम्स आहेत, ताप, सर्दी, खोकला, याच्या जे येणारे पुढचे सिम्पटम्स आहेत, ते सिम्पटम्स आपण पूर्णतः अवॉइड करू शकतो. वेळच्या वेळी झालेली शरीर शुद्धी आपण पाहाल की शरीराला नेहमी स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करते. तर हा रिसर्च या उपवासाच्या पाठीमागे राहतो. तर पाहाल की हा उपवास सोडताना मात्र योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. उपवासामध्ये आपण हा शोधन आहार घेतो, फलाहारावर राहतो, ज्यूसवर राहतो. त्यानंतर उपवास सोडण्यासाठी मात्र पातळ आहार घ्यायचा असतो आणि त्यानंतर मग आपण पौष्टिक आहारावर शिफ्ट व्हायचं असतं. ही काळजी मात्र घेणं गरजेचं आहे. ही काळजी ज्यांनी घेतली ते पाहाल की त्यांना उपवासाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, अगदी सहजतेने त्यांचा उपवास होत आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण उपवासाचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. आपल्याला पुढची एक 5 ते 10 मिनिटं शिल्लक आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपले काही क्वेश्चन किंवा प्रश्न असतील तर नक्की आपण विचारू शकता. आजचा या सेशनचा उद्देश हाच होता की आपल्यामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी. कफदोष शरीरामध्ये जो निर्माण होत असतो, तो कफदोष असंतुलित झालेला हे ओळखता यावं. अंग जड होतंय, तोंडामध्ये चिकट पदार्थ वाढतंय, कमजोरी जाणवतोय, आळस जाणवतोय. याच्यावेळी जागरूकता ठेवून आपण जर थोडासा उपवास केला, थोडासा सात्विक आहार घेतला, तर पाहाल की येणारी पुढची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं येणारच नाहीयेत. आपण या ताप येण्यापूर्वीच आपलं शरीर जे आहे ते स्वस्थ राहू शकतं. गेल्या वर्षभरामध्ये मी पाहिले, पहिली लाट आली होती, दुसरी लाट आली होती. आणि दुसरी लाट येण्यापूर्वी काही लोकांनी दूरदृष्टी ठेवून शरीर शुद्धी करून घेतलेली आहे. ज्या लोकांनी शरीर शुद्धी करून घेतलेली आहे दुसरी लाट येण्यापूर्वी, त्यांना पाहाल की दुसऱ्या लाटेमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं नाहीये, त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत राहिलेली आहे. तर हा उपाय आज करणं गरजेचं आहे, कारण हा उपवास हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गातला प्रत्येक प्राणी हा निसर्गाचा नियम फॉलो करतो. वेळच्या वेळी शरीराची शुद्धी होणं आवश्यक आहे. तर आजचा सेशन आपण 5 मिनिटांसाठी, पुढची 5 मिनिटं आहेत, 10 मिनिटं आहेत. आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्की विचारा. गुड मॉर्निंग अगिजी. गुड मॉर्निंग. प्रश्न काही नाही, फक्त की जे राईटअप मध्ये जे आहेत आपले म्हणजे उपवासाची कारणे वगैरे, त्याचं ग्रुपला शेअर झालं तर बरं होईल. हो करेन, नक्कीच. कारण कसं लक्षात राहत नाही जास्त वेळ, त्यामुळे ते राईटअप मध्ये जर आता आहे तसं ग्रुपमध्ये शेअर झालं तर बरं होईल तसं. हो हो हो, नक्की नक्की. आणि थँक्यू. हा येस. ज्यांचा हँड रेज आहे. हॅलो डॉक्टर साहेब. हा, उपवास जो आहे तो कमीत कमी किती तास आणि जास्तीत जास्त किती तास करावा दिवसातून? जसं की आपण पाहिला इंटरमिटंट उपवास ही जी संकल्पना आहे, आज इंटरमिटंट उपवास ही एक इंटरनॅशनल लेवलवर एक कन्सेप्ट निर्माण झालेला आहे. पण ही कन्सेप्ट पूर्वी लोक घरी सुद्धा फॉलो करत होते. आपण पाहिलं असेल की लोक दिवसातून 2 वेळेचे जेवायचे.
2 वेळचं जेवण जे आहे, जसं की आपण एक वयाच्या 30 पर्यंत एक 3 वेळचं जेवण करणं गरजेचं असतं. तो आहार शरीराची ग्रोथ होण्यासाठी तशा प्रकारचा आहार आणणं गरजेचं असतं. पण वयाच्या 30 नंतर आपण पाहाल की जितकी आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही, तर अशा वेळी 2 वेळचं जेवण शरीराला ऊर्जा जितकी आवश्यकता आहे त्या ऊर्जेनुसार 2 वेळचं जेवण पुरेसं राहतं. इंटरमिडियंट उपवासामध्ये आपल्याला 16 तासाचा उपवास होणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहाल सकाळी जर 12 वाजता तुमचं जेवण झालं, पहिलं जेवण, त्यानंतर दुसरं जेवण संध्याकाळी 6 ते 7 किंवा 7 ते 8 दरम्यान करू शकता. मध्ये जो कालावधी राहतो, या कालावधी आपण ताक घेऊ शकता किंवा फळांचा रस घेऊ शकता किंवा कच्च्या पालेभाज्यांचा रस घेऊ शकता. 7 वाजता जेवण झाल्यानंतर पुढचे जे 4 तास राहतात ते अन्न पचनासाठी लागत असतात. शरीर आपला फोकस जो आहे तो अन्न पचनावर करतं, त्यासाठी ऊर्जा वापरली जाते. आणि त्यानंतर जो उरलेला कालावधी राहतो रात्री 11 नंतर सकाळी 11 पर्यंत जो कालावधी राहतो, हा 10 ते 12 तास, याच्यामध्ये शरीर स्वतःला हील करण्यासाठी मदत करत असतं. हील करते याचा अर्थ काय, शरीरामध्ये हे इन्फ्लामेटरी मार्कर्स वाढत असतात. हे इन्फ्लामेटरी मार्कर्स वेळच्या वेळी कमी होणं गरजेचं असतं. तर यासाठी अशा पद्धतीचा उपवास करणं गरजेचं आहे, ज्याच्यातून आपलं लाईफ स्पॅन वाढण्यासाठी मदत होते. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्ते. हॅलो. हा, जे पूर्वीचे जे पेशंट आहेत, जसे की शुगर, बीपी, त्यांना रक्तदाबाची गोळी अशी ती चालू आहेत, त्यांनी उपवास करावा. शुगर बीपीचे पेशंट सुद्धा उपवास करू शकतात. फक्त शुगरच्या पेशंटना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी फिजिशियनच्या अंडर खाली केलेला उपवास उत्तम राहतो. काही वेळा शुगर पेशंट सुद्धा स्वतःला अनुभव करू शकतात, काही वेळा त्यांची गोळी घेण्याची राहून जाते, पण गोळी न घेतल्यामुळे सुद्धा एका दिवसामध्ये काही फरक पडत नाही, तर सहज त्यांना शुगर कंट्रोलमध्ये राहते. ज्यांना शुगर आहे असे लोक दिवसभरामध्ये फलाहार करून संध्याकाळच्या वेळेस पातळ आहार घेऊन उपवास सोडू शकतात. एक दिवसामध्ये इतकी काही शुगर सहजतेनं डाऊन होत नाहीये, तरी सुद्धा एक सेफ पिरियड म्हणून त्यांनी नेहमी आपल्यासोबत थोडासा गुळ सोबत ठेवा. जेव्हा त्यांना वाटेल की आपल्याला थोडंसं शुगर कमी झाल्यासारखं वाटतं, ते गुळाचा सेवन करू शकतात. इतर उपचार हॉस्पिटलमध्ये डायबिटीजचे पेशंट भरपूर असतात, त्यांच्याकडून सुद्धा उपवास करून घेतला जातो आणि त्यांची सुद्धा शरीरशुद्धी करून घेतली जाते. असं सांगितलं आपण पाहतात की डायबिटीजचे पेशंट उपवास करायचा नाहीये, पण डायबिटीजचे पेशंट सुद्धा उपवास करू शकतात, त्यांची सुद्धा सहजतेने शरीरशुद्धी केली जाऊ शकते. बीपीच्या पेशंटना सुद्धा काही काळजी नाहीये, बीपीचे पेशंट सुद्धा सहजतेने उपवास करू शकतात. दिवसभर पूर्णतः फलाहार करून उपवास करू शकतात, ज्यूस घेऊन सुद्धा उपवास करू शकतात. उलट उपवास केल्यानंतर तुम्ही बीपी चेक करा, वाढलेले असते ते बीपी नॉर्मल झालेला असते, कारण उपवासामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो शरीरामध्ये निर्माण झालेला असतो तो नील होतो, आणि जसं तो नील होतो बीपी सुद्धा नियंत्रित व्हायला लागते. 10 दिवसाच्या उपवासामध्ये निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये पाहतात की सुरुवातीला त्याची बीपी 140 वर राहत असते, पण जाताना ती बीपी 120, 80, 110, 70 या लेवलला आलेली असते. का आलेले असते? कारण त्यांची शरीरशुद्धी झालेली असते, सोबत काही निसर्गोपचाराच्या ट्रीटमेंट सुद्धा दिलेल्या असतात, तर त्याच्या माध्यमातून ही बीपी नियंत्रित होण्यासाठी मदत होते. हॅलो. हा, हॅलो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने उपवास करावा की नाही? पित्त प्रकृतीच्या आता पचन संस्थेचा सर्वात महत्वाचा फायदा जो आहे तो आपल्या पचन संस्थेसाठीच होत असतो. पचन संस्था सुधारण्यासाठी होत असतो, अतिरिक्त पित्त बाहेर करण्यासाठी मदत होत असते. आता अशा वेळी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना पहिला ते 2 ते 3 दिवसामध्ये पित्ताचा खूप त्रास राहतो, त्यांना उलट्या व्हायला लागतात. उलट्या होण्यामध्ये थोडंसं आपण मेंटली निग्रह करणं गरजेचं आहे, मेंटली स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. ती उलटी होणं गरजेचं, कमीत कमी 1 ते 2 वेळा तरी ती उलटी होणं गरजेचं आहे. एकदा पित्त बाहेर पडलं, की शरीर जे आहे ते रिलॅक्स झालेलं आहे. परत पुन्हा मग तुमची पचन संस्था जे पित्त जे आहे ते उफाळून येत नाही, कारण एकदा साचलेलं पित्त एकदा बाहेर पडलं की पुढचे जे 3 दिवस तुम्ही उपवास करणार असाल किंवा 5 दिवस उपवास करणार, ते सहजतेने व्हायला लागतं. पहिले 2 ते 3 दिवस हे शरीरामध्ये चेंजेस होतात, कारण शरीराची रचनाच तशी आहे, शरीराची संस्था सिस्टमच तशी आहे की शरीर अतिरिक्त पित्त शरीरामध्ये साचून ठेवत नाहीये. आज आपण अँटासिड घेऊनच ते पित्त आपण दाबण्याचा प्रयत्न करतो, ते काही क्षणात दाबलं जातं, पण पाहाल की दुसऱ्या दिवशी पुन्हा अँटासिड घ्यावं लागतं. अँटासिड घेऊन लिव्हर खराब होऊन जाते, पण वेळच्या वेळी ते अतिरिक्त पित्त झाले, वेळच्या वेळी ते पित्त बाहेर पडणं गरजेचं आहे. या उपवासामध्ये पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला त्रास होतो, पण तिथून पुढे मात्र पाहाल की पित्ताचा त्रास पूर्णतः नील झालेला आहे. त्यांना उपवास पित्ताचा त्रास आहे त्यांनी दुधी भोपळ्याचा किंवा कोहळ्याचा ज्यूस घेऊन उपवास करावा. त्यांना पित्त शमन करण्यासाठी तर पोट साफ होऊन जाते किंवा विरेचक चूर्ण दिलं जातं, त्याच्या मदतीने लूज मोशन्स होतात आणि लूज मोशनद्वारे पित्त बाहेर काढलं जातं. हे निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये सहजतेनं करून घेतलं जातं. हॅलो. हा सर, आपला 16 तासाचा उपवास आहे तो आठवड्यातून किती वेळा करायचा का महिन्यातून कसं त्याला? आता युजली निसर्गोपचारामध्ये पंचतंत्र म्हणून एक सिस्टम तयार केलेलं आहे. तर पंचतंत्र याचा अर्थ काय? आठवड्यातून 1 दिवस उपवास करणं, दिवसातून 2 वेळचं जेवण करणं, दिवसातून 2 वेळची प्रार्थना करणं, त्यातून
2 वेळचं जेवण करणं. तर ही जी पंचतंत्राची व्यवस्था आहे याचा उद्देश आहे की वेळच्या वेळी शरीराची शुद्धी व्हावी. आठवड्यातून 1 दिवस उपवास करणं हे उत्तम मानलं जातं. आठवड्यातून 1 दिवस उपवास होत नसेल तर कमीत कमी 1 महिन्यातून 1 दिवसाचा उपवास करावा. तितकं जरी पॉसिबल नसेल तर निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये 1 वर्षातून 10 दिवसाची तरी उपचार पद्धती घ्यावी किंवा 5 दिवसाची तरी उपचार पद्धती घ्यावी. त्यातून आपली शरीर शुद्धी होण्यास मदत होते. काही लोकांना सवय असते एकादशीला उपवास करतात. पण त्या दिवशी जर आपण योग्य पद्धतीने उपवास केला, फलाहार घेऊन उपवास करा. पूर्वीचे ऋषीमुनी यांच्याकडे हे सर्व नॉलेज होते. शरीर शुद्धीच्या उद्देशाने ही उपवासाची सिस्टम ठेवण्यात आली होती. पण कालांतराने याच्यामध्ये बदल होत गेला आणि आज पाहाल की उलट उपवासाच्या दिवशीच लोक भरपूर खातात. नॉर्मल दिवशी खात नाहीत पण उपवासाच्या दिवशी भरपूर खातात आणि त्याचा परिणाम तुमच्या पाचन संस्थेवर होतो. तर योग्य पद्धतीने उपवास केला तर वेळच्या वेळी शरीर शुद्धी झाल्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यासाठी मदत होते. हॅलो सर. हॅलो गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. ज्यांची पित्तवृत्ती जास्त आहे अशा लोकांसाठी आहार कोणता असावा सर? त्याच्यासाठी आपण एक पचन संस्थेसाठी एक सेपरेट सेशन घेतला होता. त्याच्यामध्ये आपण दुधी भोपळ्याचा ज्यूस आहे किंवा काही नुकसे दिले होते. आपण पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकताय. पर्सनली कॉन्टॅक्ट वर आपण याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. युजली कोहळ्याचा ज्यूस जो आहे किंवा दुधी भोपळ्याचा ज्यूस जो आहे पित्त शमन करण्यासाठी मदत करतो किंवा ताकामधून हिंग घेतलं जातं. हे हिंग पित्त शमन करण्यासाठी मदत करतं किंवा गुलकंद जो आहे गुलकंद सुद्धा पित्तशामक आहे. या गुलकंदाच्या मदतीने सुद्धा आपण पित्तशमन करण्यास मदत होतं. भेंडीचं पाणी घ्यायला सांगितलं जातं. भेंडी हुबी कट करून 1 ग्लास पाण्यामध्ये ठेवून त्याचं जर पाणी घेतलं आपण कंटिन्युअसली 21 दिवस तर पाहाल की पित्त शमन होण्यासाठी मदत होते. पण हे सगळे उपचार जे आहेत पहिली स्टेप आहे शरीर शुद्धी. आपण एका घरामध्ये प्रवेश करत असाल आणि ते जर घर घाण असेल तर आपण पहिलं काम काय करतो ते घर स्वच्छ करणं. आपल्याला आयुर्वेदिक औषधं वगैरे दिली जातात किंवा हर्बल मेडिसिन दिली जातात. पण ते घेण्यापूर्वी पहिली स्टेप शरीर शुद्धी होणं गरजेचं आहे. शरीर शुद्धी झाल्यानंतर की आपण आयुर्वेदिक औषध घेतली तर पाहाल की ते खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देत आहे. पहिली स्टेप या उपवासाच्या माध्यमातून शरीर शुद्धी होणं गरजेचं आहे. थँक्यू सर. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आजचं सेशन आपण इथे सेंड करू. उद्याच्या सेशन मध्ये आपण निसर्गोपचाराचे काही नुकसे पाहणार आहोत. त्याच्याबरोबरच आहार हा विषय सुद्धा समजून घेणार आहोत. कफदोष संतुलित करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, निसर्गोपचार पद्धतीने आपण कसं श्वसन संस्थेची मजबूती करू शकतो हे आपण उद्याच्या सेशन मध्ये पाहणार. आपण सर्वांनी इथे ही संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. स्टे हेल्थी टीमला ज्यांनी सपोर्ट केला आहे जसं धनराज ज्वेलर्स बाणगे, नामदेव बंडोबत पोद्दार आदमापूर, पोद्दार ज्वेलर्स वन्हाळी, महादेव ज्वेलर्स तुंबे, ओम बालाजी ज्वेलर्स नवे पारगाव, पोद्दार ब्रदर्स राशिवडे, वसंत जनार्दन पोद्दार सराफ राशिवडे, पोद्दार सुवर्णकार कडकलाट, पूजा क्लॉथ सोनाळी. तर या सर्वांच्या मदतीमुळे आपण सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे. या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा उद्या सकाळी आपण 7 वाजता भेटू. धन्यवाद.